आणि सामन्याला सुरुवात होत आहे. रुशील आणि समीर पुरव. रुशील डावखोरे बॅट्समॅन आहेत. आणि चंद्रकांत पाटील हे पहिला शतक घेऊन पहिला चेंडू रुशील यांना पाहूया. प्रतीक कीपिंग आणि पहिला चेंडू चंद्रकांत पाटील यांचा रुशील यांना पाहूया. आणि वाईट चेंडू. पहिला एक चेंडू अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. चंद्रकांत पाटील पहिला चेंडू घेऊन आणि एक चोरटी धाव घेतलेली आहे तिकडे. समीर पुरव स्ट्राइक घेणार आहेत आता. दुसरा चेंडू घेऊन आणि सुंदर क्षेत्ररक्षण पहिला विकेट धनु यांच्याकडून. आणि रुशील आउट झालेले आहेत तिकडे. आणि आपल्या समोर येत आहेत परेश तांडेल. नर्मदा अर्जुन मधनं बॉलिंग करायचे ते आपल्या समोर आलेले आहेत. आणि समीर पुरव आणि सुंदर असा शॉट मारलेला 1 धावांसाठी समीर पुरव यांनी पॉइंटच्या दिशेने केलेला हा सुंदर असा 1 रन. 3 बॉल 3 1 विकेटावर. 3 बॉल 3 धावा झालेले आहेत. आणि सुंदर असा टटवलेला शॉट 1 धाव पहिल्या मधल्यावरती मारलेला समीर पुरव. नावाजलेले प्लेयर आहेत हे. आणि वाईड आणि अतिरिक्त धाव. वाईड वरती अतिरिक्त धाव आलेली आहे. चंद्रकांत पाटील यांची ओव्हर थोडीशी महाग पडत चाललेली आहे. आणि पुन्हा एकदा टटवलेला सुंदर असा शॉट 2 धावलेले आहेत तिकडे समीर पुरव. 8 रन 5 बॉल 8 रन 1 to go. शेवटचा चेंडू आणि सुंदर असा खेळून काढलेला आहे तो. पहिला शतक संपलेला आहे आणि धावा झालेल्या आहेत 8. 1 षटकात 8 धावा झालेल्या आहेत. 1 गडी बाद काय बोलतो. आणि दुसरा शतक घेऊन येत आहेत संदीप केणी. आणि दुसऱ्या शतकाचा पहिला चेंडू घेऊन संदीप. आणि सुंदर असं खेळून काढलेल्या 1 रन साठी परेश यांनी डिक्लेअर धाव घेतलेली आहे. 1 डिक्लेअर धावा झाल्यात 9. डीजे टोलायचा प्रयत्न.
गच्चा क्षेत्ररक्षण धनुचा. गुड शॉट बाय परेश. खूपच चांगला शॉट परेश 6 नंबरची जर्सी. चांगलं मार्गदर्शन. गुड शॉट. हो वाचलेले आहेत समीर पुरव. 5 बॉल 13. वाचलेत 5 बॉल 13 रन. गुड शॉट परेश 6 नंबरची जर्सी. बॅगी कॅप. आणि स्कोर झालेला आहे 14 धावा झालेल्या आहेत 2 षटकात. 2 षटकात 14 धावा. समीर पुरव आणि परेश तांडेल चांगलीच कामगिरी दाखवत आहेत तिकडे. आणि तिसरा शतक घेऊन येत आहेत प्रतीक आपल्या संघासाठी. पाहूया ते काय करतात. पहिला चेंडू तिसरा शतक. आणि सुंदर असं खेळून काढलेलं 1 धावांसाठी. आणि समीर पुरव सुंदर. रोज रात्री प्रॅक्टिस करतात ते सेंट झेवियर कॉलेजमध्ये. दुसरा चेंडू घेऊन आणि सुंदर असा टटवलेला शॉट आणि आउट झालेला आहे तिथे. डायरेक्ट हिट मारलेला आहे संदीप केनियनी आणि समीर पुरव आउट झालेले आहेत. किती रन वरती आणि वाईट चेंडू. सुंदर असा परेशनी वेल लेफ्ट केला होता वाईट साठी. आणि पुन्हा एकदा वाईट. अतिरिक्त धाव मिळालेले आहे तिकडे. आणि स्कोर झालेला आहे. स्कोर अरे काय बोलतात रे तिकडे. स्कोर सांगायचं ना. 17 धावा झालेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा शॉट आणि चांगली अशी चोरटी धाव तिथे घेतलेली आहे परेश यांनी. 18 धावा झालेल्या आहेत. प्रतीक आशिष यांना पाहूया. आणि सुंदर असा शॉट दुसऱ्या मध्यावर मारलेले आउट झालेले आशिष. चार बॉल 18 धावा झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन प्रतीक पाहूया. आणि वाईट चेंडू. 19 धावा. 4 चेंडू झालेले आहेत. आणि बाबा फेस करत आहेत प्रतीक यांना. आणि चांगला असा तटवलेला शॉट 1 धावासाठी प्रितेश. 1 डी आहे तिकडे. शेवटचा चेंडू प्रतीक पाहूया. 20 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा प्रितेश यांनी चांगला टटवलाय. पत्र्यावरती 2 धावा धावलेल्या आहेत. तिसऱ्या धावासाठी धावतायत ते पण 2 धावा घेऊन संतुष्ट राहतील तिकडे. आणि 3 ओव्हर 22 धावा झालेल्या आहेत. चांगली अशी बॅटिंग करत आहे परेश आणि प्रितेश.
परेश आणि प्रितेश आपल्या संघासाठी चांगली अशी कामगिरी करत आहेत आणि शेवटचं शतक घेऊन येत आहेत. आणि सुंदरसा लॉंगनच्या दिशेने दटवलेला शॉट. परेश यांनी 2 रन मिळालेले आहेत तिकडे. धावा झाल्यात. श्रेयस दुसरा चेंडू घेऊन परेश यांना आणि सुंदर असा पुन्हा एकदा शॉट आणि चौकार गेलेला आहे परेश. धावा झाल्यात चांगलीच 28. अशी कामगिरी करत आहे आपल्या संघासाठी परेश. 2 बॉल 28 धावा झालेले आहेत आणि पुन्हा एकदा शॉट टटवलेला. 2 धावा मिळालेल्या आहेत तिकडे. चांगलेच तर परेश आपले शॉट निवडून काढत आहेत बुक मधून. तीन चेंडू किती 30 क्या 35 3 चेंडू 30 धावा झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक. नाही नाही दोन. चौथा चेंडू घेऊन श्रेयस सुंदर असा लेग स्पिन केलेला आहे आणि गडी बाद. परेश बाद झालेले आहेत. किती झाले? हा? 4 बॉल 30 धावा. 4 चेंडू 30 धावा झालेले आहेत. श्रेयस पाहूया मंदार केणी आपल्या समोर कप्तान मंदार चौधरी सॉरी आणि सुंदरचा शॉट. वायरला लागला होता बॉल नाही तर तो 6 गेला असता. नाही 2 रन धावले. किती रन मिळालेले आहे सांगायचं आहे. 2 रन. आऊट दिलेला आहे. 1च रन मिळणार आहे तिकडे आणि 32 धावा 32 धावांचं लक्ष आहे. राजगड 32 धावा जिंकण्यासाठी दिलेले आहेत.
आणि सुचित उळे आपल्या समोर पहिल्या शतकाचा पहिला चेंडू घेऊन व्यंकटेश यांना पाहूया. सुचित उळे, व्यंकटेश यांना आणि सुंदर असा टटवलेला बिल्डिंग वरती आउट झालेले आहेत तिथे व्यंकटेश. नॉन स्ट्राईक वर आहेत हर्ष करगुटकर. गेल्या संडेला पुढील 4 स्पर्धा. 6 मारले होते हर्ष यांनी इथे. पाहूया आज काय करतात ते. गेल्या संडेला 4, या संडेला 5 होऊ शकतात त्यांचे. आणि आपल्या समोर आलेले आहे अनु. पाहूया दुसरा चेंडू आणि सुंदर असा टटवलेला दुसऱ्या मधल्यावरती आउट झालेले आहेत तिकडे. आउट आउट. आउट झालेले आहेत तिथे अनु. 6 मारण्यासाठी गेले होते तिकडे. हॅट्रिकचा चान्स आहे. आणि सुचित उळे यांनी गेल्या FPL मध्ये बेस्ट बॉलिंग प्राइज घेतलं होतं. या वर्षी सुद्धा ते त्याच मार्गावरती आहेत. 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद सुचित उळे यांच्या ओव्हर मध्ये. आणि पाहूया श्रेयस हॅट्रिक साठी तिसरा चेंडू घेऊन. आणि सुंदरचं क्षेत्ररक्षण केले आहे तिथे परेश यांनी. चोरटी धाव घेतलेली आहे. सिंहगड कप्तान आणि लोहगडचे कप्तान टॉस साठी यायचं आहे. सिंहगड मिलिंद मोरे आणि विनीत देव टॉस साठी यायचं आहे. विनीत देव यांनी कुठेही असतील त्यांनी संपर्क साधायचा आहे मंचावरती. 5 बॉल 4 धावा आणि वाईड असा 5 चेंडू 5 धावा. लोहगड आणि सिंहगड आणि बॉल अडकलेला आहे. 1 धाव मिळणार आहे तिकडे. ओव्हर झालेली आहे. 5 का 6 वाईड झाला ना उसके पहिले. वाईट डाला वाईड झाला क्या कर रहा है तू यार. किती तुझेच किती झाले. 6 झाले ओव्हर. 6 झाले. ओव्हर 6. ओव्हर 6. किती पाहिजे वाईड के बाद में रन 18 बॉल 27. 1 ओव्हर 6 धावा 2 गडी बाद. 18 बॉल 27 धावांची गरज. 18 बॉल 27 धावांची गरज. 18 बॉलात 27 धावांची गरज. दुसरा शतक घेऊन मंदार चौधरी. पाहूया श्रेयस यांना आणि सुंदरचा शॉट. मिलिंद मोरे टॉस जिंकलेले आहे आणि क्षेत्ररक्षण करणार आहेत ते. दुसरा चेंडू घेऊन आणि चांगला जसा टटवलेला शॉट 1 धावासाठी हर्ष करगुटकर यांनी. तिसरा चेंडू घेऊन मंदार चौधरी हर्ष करगुटकर यांना. पाहूया तिसरा चेंडू आणि सुंदर आउट झालेले आहेत तिकडे हर्ष करगुटकर. गेल्या संडेला 5 6 मारले होते. आज एकही 6 मारू शकले नाहीयेत ते. आणि मंदार चौधरी हे चांगलीच कामगिरी करत आहे आपल्या संघासाठी. 14 चेंडू 1 गडी बाद केलेला आहे 2 धावा देऊन त्यांनी. आणि 14 चेंडू घेऊन मंदार चौधरी. पाहूया 3 बॉल 8 रन 3 विकेटवर. दुसरा शतक 3 चेंडू झालेले आहेत. 14 चेंडू घेऊन मंदार चौधरी केदार यांना. पाहूया आणि सुंदर असा ऑफ ब्रेक टाकला होता. चांगला तटवला 1 रनच्या दिशेने गेलेला हा शॉट.
एक धाव मिळालेली आहे तिकडे. 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन मंदार. पाहूया केदार. आणि पुन्हा एकदा सुंदर अशी बॉलिंग मंदार चौधरी. चांगलाच बाउन्स भेटतोय त्यांच्या बॉलला. ऑस्ट्रेलियन विकेट वरती बॉलिंग करत आहेत ते. 5 बॉल 9. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊन मंदार. पाहूया केदार काय करतात ते शेवटच्या चेंडूवरती. एक 6 मारला तर 1000 रुपये मिळणार आहे. आणि पुन्हा एकदा सेफ बॉल. ओव्हर 9. 2 षटकात 9 धावा झालेल्या आहेत. 12 बॉल 24 धावांची 12 गरज. बॉलात 24 धावांची गरज. आणि सुंदर अशी बॉलिंग केलेली आहे मंदार चौधरी यांनी. आणि प्रितेश तिसरा शतक घेऊन श्रेयस यांना. पाहूया तिसऱ्या शतकाचा पहिला चेंडू घेऊन 12 बॉलामध्ये 24 धावांची गरज. पाहूया प्रितेश. आणि वाईट. पहिलाच चेंडू वाईट. आशिष कीपिंग करत आहेत. चांगली तिथे कीपिंग करत आहेत ते. 1 रन वाचवलेले आहे तिकडे त्यांनी. पाय टाकून बॉल अडवलाय. आणि सुंदरचा शॉट श्रेयस यांनी मारलेला आहे. एक 6 ची गरज आहे. 6 मारली तर 1000 रुपये पारितोषिक आहे इकडे. तुमच्या ऑप्शन प्राइस मधून 1000 मायनस. या ओव्हर मध्ये 6 मारली तर 1000 रुपये पारितोषिक आहे. पाहूया श्रेयस काय करतात ते. समोर जातात का सिंगल खेळतात. आणि वाईट चेंडू पुन्हा एकदा प्रितेश. चल बॉल टाकता बोल. आणि पंचांचा निर्णय सांगायचा आहे. डॉट बॉल आहे तिकडे. नो नाही आहे. आणि पुन्हा एकदा वाईट. श्रेयस चांगली कामगिरी करत आहेत तिकडे आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा वाईट टाकलेला आहे प्रितेश यांनी. धाव संख्या झालेली आहे 13 धावा झालेल्या आहेत. 10 बॉल 19 धावांची गरज. आणि सुंदर असा टटवलेला शॉट श्रेयस यांनी. आणि तिसऱ्या धावासाठी धावत आहेत ते. आणि अजून एक अजून 16 धावा झालेल्या आहेत. 9 बॉल 16. पाहिजेत. ओ, और ये केदार को बॉल समझ में नहीं आया है. नए कमेंटेटर आए. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. गौरव मेहरे पंच सज्ज. वाईट चेंडू दिलेला आहे तिकडे त्यांनी. आणि प्रितेश आणि केदार बॉल समजलेला नाहीये. बॉल समजत नाहीये. प्रितेश काय बॉलिंग टाकतात ते. कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक करत आहेत. 7 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. 1 षटकारला 1000 रुपये पारितोषिक. आणि रोख रक्कम 1000 रुपये 1 षटकार मारला तर. केदार आणि पुन्हा एकदा वाईट टाकलेलं आहे प्रितेश यांनी. खूपच अतिरिक्त धाव देत आहेत ते.
आणि लास्ट इयर ते मॅन ऑफ द सिरीज होते, पण या वर्षी त्यांचा हात काही चालत नाही, फिरत नाहीये बरोबर. 12वा चेंडू टाकत आहे प्रितेश. पाहूया. आणि पुन्हा एकदा वाईट. आशिष आपल्यासाठी चांगली कामगिरी दाखवत आहे स्टंपच्या मागे आणि उड्या मारून ते बॉल पकडत आहेत. बॉल काय मागे जात नाही, जाऊन देत नाहीयेत. आणि सुंदर असा शॉट. आउट झालेले तिकडे आउट केदार. झालेले आहेत. काहीच गरज नव्हती. केदार आउट झालेले आहे तिथे. दुसऱ्या मधल्यावरती मारलेल्या हार्दिकच्या घरात. 6 बॉल 13 धावांची चेंडूमध्ये गरज. 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावा आणि आलेले आहेत 17 नंबरचे उभरते बॉलर साहिल. साहिल नाईक आपल्या समोर शेवटचं शतक घेऊन. साहिल नाईक पाहूया. सत्कार मला 1000 रुपये आणि सुंदर असं साहिल नाईक. आशिष सांगायचंय नो बॉल आहे आणि फ्री हिट आहे काय? नाही आहे, फ्री हिट नाही आहे. अरे विचारतो नाही आहे, फ्री हिट नाही आहे. पंचांना विचारलं फ्री हिट आहे का नाहीये. आणि सुंदर असं साहिल आणि त्यांचा बॉल इथे दरवर्षी फिरतो. पाच बॉल 12 धावांची गरज. पाच बॉलात 12 धावांची गरज. साहिल नाईक षटकार मारला तर रोख रक्कम 1500 रुपये वाढलेले आहेत तिकडे. आणि आशिष यांनी पहिला आशिष. चेंडू सोडलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे तिकडे. षटकार मारला तर 5000 रुपये अमित चौमी यांच्याकडून. यांच्याकडून 4 चेंडू 11 धावांची गरज. षटकार मारला तर 5000 रुपये पारितोषिक अमित पागदर यांच्याकडून. गेम थांबवायचा आहे. कोको कोलाची ऍड. स्पॉन्सर आहेत आपले अमूल बटर, कोको कोला, कॅप्टन बॉल आणि स्पॉन्सरर्स टाटा ग्रुप. मिलिंद वैद्य यांच्याकडून 25,000 रुपये आलेले आहेत. तिथे मला रोखतात आहे सर्व बोलायला पाहिजे. 3 बॉल 10 धावांची गरज. 3 बॉल 10. 3 बॉलात 10 धावांची गरज. पाहूया. षटकार मारला तर 5000 रुपये रोख रक्कम पारितोषिक आहे अमित पागदर यांच्याकडून. आणि सुंदरचा शॉट आणि आउट झालेले आहे तिथे प्रतीक. आणि आपल्या समोर आलेले डायनो. आतंकवादी बोललं जाते त्यांना. पाहूया आपल्या समोर काय करतात ते. सत्कार मारला तर 5000 रुपये आणि सुंदर असा बास्केटबॉल प्लेअर आहेत ते, पण इथे क्रिकेटचा जलवा दाखवायला आलेले आहेत आपल्या समोर. पाहूया. सुंदर असा शॉट आणि ओपनला खरोखर 6 होता, पण इथे ते आउट झालेले आहेत. आणि आपल्या समोर आलेले चंद्रकांत पाटील. वय झालेले आहे, पण शेवटचा चेंडू
सुंदर सुंदर अशी बॉलिंग साहिल नाईक यांच्याकडून आणि प्रबलगड हा संघ विजय झालेला आहे आणि सुंदर अशी कामगिरी दाखवली आहे मंदार चौधरी यांच्या टीमनी.